पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तुषार मेहता यांची. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 जूनला. प्रश्न 3, फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे लिओनेल मेस्सी हे. प्रश्न 4 पाहूया. चर्चेत असलेला कादियान बियास रेल्वे मार्ग प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याशी. प्रश्न 5, कोणत्या राज्यातील खुरासानी चिंचेला जीआय टॅग देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव व राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल हे. प्रश्न 6 पाहूया. 200 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर ही. प्रश्न 7, भारतातील म्हणजेच भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांना. प्रश्न 8, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी NAFED चे लिलाव पोर्टल NAFEX.in कोठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या शहरात INS दुनागिरी संशोधक आणि अग्रही हे यांचे लोकार्पण करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता शहरामध्ये. प्रश्न 10, कोणत्या देशाचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी राजीनामा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देशाचे. प्रश्न 11, संघटित क्षेत्रात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रमुख रोजगार निर्मिती योजनेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना. प्रश्न 12 पाहूया. 2 दिवसीय ब्रिक्स सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 13, नवी दिल्ली येथे कोणत्या सीमावर्ती जिल्ह्याला प्रतिष्ठित स्कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे पुंछ जिल्ह्याला. प्रश्न 14, पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारताच्या पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कुठे केले? तर ते ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 15 पाहूया. वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावला तो कुठे? तर त्याचं उत्तर आहे अहमदाबाद. प्रश्न 16, भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन कुठे झालेले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 17, नवोन्मेष आणि सर्वसमावेशकता यांच्यावरील 10वी राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड इथे. प्रश्न 18 पाहूया. भारत क्लायमेट ऑब्झर्वेशन नेटवर्क हा कोणत्या संस्थेने संकल्पित केलेला राष्ट्रीय हवामान निरीक्षण उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे IITM या संस्थेने. IITM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी. प्रश्न 19, नुकत्याच झालेल्या FIH नेशन्स कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या वर्षापूर्वी सिकल सेल ॲनिमियाचे निर्मूलन करण्याचे भारताचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2047 पर्यंत. प्रश्न 21, कोणत्या मंत्रालयाने निर्भय चेतना उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पंचायती राज मंत्रालयाने. प्रश्न 22 तुमच्यासाठी. एटालिन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. प्रश्न क्रमांक 1, पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणारे पहिले पोलीस ठाण्याचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 2, जागतिक वर्षावन दिन वर्ल्ड रेन फॉरेस्ट डे कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 22 जूनला. प्रश्न 3, महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण? तर त्याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा ही. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने विद्यापीठांमध्ये उच्चस्तरीय संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी SERB SURE योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने. प्रश्न 5, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने
जाहीर केलेल्या एनर्जी ट्रान्झॅक्शन इंडेक्स 2026 मध्ये भारताचे कितवे स्थान पटकावले, तर त्याचं उत्तर आहे 70वे स्थान. प्रश्न 6. राजा पर्व उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशातील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे देशातील. प्रश्न 8. CEEPL इंडिया आणि डेसॉल्ट सिस्टम्स यांच्या भागीदारीत भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन केंद्र कोडेन कोणत्या IIT मध्ये स्थापन करण्यात येत आहे, तर त्याचं उत्तर आहे IIT हैदराबाद इथे. प्रश्न 9. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणी जाहीर केली आहे, तर त्याचं उत्तर आहे बोलिव्हिया देशाच्या. प्रश्न 10 पाहूया. पंतप्रधान मोदींनी INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचे अनावरण कुठे केले, तर ते कोलकाता इथे. प्रश्न 11. राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे नवीन महानिरीक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्याचं उत्तर आहे सुंदरराज पट्टीलिंगम यांची. प्रश्न 12 पाहूया. जागतिक बँकेने कोणत्या राज्याच्या जलसंधारण प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली, तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याच्या. हरियाणा राज्याची राजधानी आहे चंडीगड. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी व राज्यपाल आहेत प्रोफेसर आसिम कुमार घोष. प्रश्न 13. जून 2026 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणाचा HDFC बँकेचे अंतरिम अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कार्यकाळ 3 महिन्यांनी वाढवला आहे, तर त्याचं उत्तर आहे KK मिश्री यांचा. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभेद्य हे ॲप्लिकेशन सुरू केले आहे, तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याच्या पोलिसांनी. प्रश्न 15. भारतीय नौदलाचे शौर्य चक्र कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे, तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट कमांडर सूरज प्राशर यांना. प्रश्न 16. रांची येथे आयोजित दुसऱ्या दक्षिण आशियाई थ्रोबॉल चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले, तर ते आपल्या भारत देशाने जिंकले आहे. प्रश्न 17 पाहूया. ओडिसा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते आहेत मोहन चरण मांझी हे. प्रश्न 18. सौर ऊर्जा विकासाची जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ कोणता देश बनला, तर तो आहे आपला भारत. प्रश्न 19. भारत इनोव्हेट समिट 2026 पहिल्या परिषदेचे आयोजन कधी करण्यात आले होते, तर त्याचं उत्तर आहे 15 जून 2026 ला. प्रश्न 20 पाहूया. बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे, तर त्याचं उत्तर आहे लुईस हॅमिल्टन यांनी. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या राज्यात 39वे राष्ट्रीय खेळ आयोजित करण्यात येणार आहेत, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF सुद्धा हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.